ओबीसी समाजाचं तर गेल्या 70 वर्षांमध्ये प्रतिनिधी दिलेलं नाही। महाराष्ट्रामध्ये उपेक्षितांची, वंचितांची, गरीब मराठा, मुस्लिम आणि इतर यांची ही नवीन वाटचाल आम्ही त्या ठिकाणी मानतोय। त्याच्या संदर्भातली असणारी चर्चा ही 31/1 आणि 2 ला पूर्ण करायचं असं त्या ठिकाणी निर्णय झाला। चर्चेच्या दरम्यान शेतकऱ्यांचा आणि बेरोजगारांचा प्रश्न आणि विशेष ॲग्रो इंडस्ट्री याला प्राधान्य कसं द्यायचं आणि ग्रामीण भागातून उद्योजक आणि व्यवसाय इतर करता येईल त्याच्या संदर्भात आणि इतर प्रश्नांची सुद्धा चर्चा झाली। त्या सगळ्या महत्त्वाच्या चर्चेमध्ये आजपर्यंत ओबीसी समाजाचं लोकसभेमध्ये 1 किंवा 2 व्यक्ती सोडला तर गेल्या 70 वर्षांमध्ये प्रतिनिधी दिलेलं नाही। तेव्हा यावेळेस ओबीसी भटके विमुक्त हा फॅक्टर लक्षात घेता या समूहातून उमेदवारी द्यायची आणि त्यांना जिंकूनही आणायचं। दुसरा, बीजेपीने जे मुस्लिमांचं आयसोलेशनचं राजकारण सुरुवात केलंय त्याला थांबवण्यासाठी या लोकसभेमध्ये मुस्लिम उमेदवार सुद्धा आपण उतरायचा आणि त्यांनाही उमेदवारी द्यायची। तिसरा, जैन समाजाचा सुद्धा उमेदवार आपण उतरवायचा आणि त्याला जिंकून आणायचं अशी असणारी परिस्थिती आहे। महाराष्ट्रामध्ये उपेक्षितांची, वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लिम आणि इतर यांची ही नवीन वाटचाल आम्ही त्या ठिकाणी मानतोय। या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी धरतोय। दुसरं, सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय झाला तो म्हणजे राजकारण आणि इलेक्शन यामध्ये प्रचंड पैसा खर्च केला जातो, वापरला जातो। आणि त्यामुळे निवडून गेल्याची बांधिलकी ही मतदाराबरोबर राहत नाही, तर त्याला ज्यांनी डोनेशन दिलं त्याच्याशी त्याची बांधिलकी होते। ही परिस्थिती होऊ नये म्हणून गावागावानेच आणि कार्यकर्त्यांनी प्रचार सुरुवात केला पाहिजे। शासनाने नेमून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेच्या आतमध्येच किंवा त्याच्यापेक्षा अर्ध्या खर्चामध्ये या हे जे निर्णय झाले पडतील कालच्या बैठकीमधले जरांगे पाटील यांच्याबरोबरचे ते आमच्या समोर या ठिकाणी मांडलेले आहेत।
पैशाचा रोल, दुसऱ्या बाजूस कालचे जी बैठक झाली करता येणार नाही, त्या बैठकीमध्ये मिनिमाइज करण्याची मी आतापर्यंत आपल्याला जे सांगितलं झाला, जेणेकरून त्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली आणि आपण उमेदवार आपण म्हणतो पुढे घेऊन गेलो पाहिजे असा त्याला उमेदवारी मिळेल। आणि आज जे आयाराम गयारामाचं जे राजकारण पहिल्या फेज मधले जे उमेदवार आहेत, मला इथे उमेदवारी मिळाली, नावही त्या पक्षामध्ये आलेली आहेत, हे आपल्याला भंडारा गोंदिया अशी परिस्थिती आहे। तेव्हा हे जे मतदारसंघामध्ये कालच्या बैठकीमधले गजानन केवटच्या बरोबर दिवर समाजाचे आहे आपल्या समोर या ठिकाणी मांडलेले आहे। गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये बाजूस कालचे जे पांडुरंग मडावी हे गौंड समाजाचे बैठकीमध्ये चंद्रपूर, मी आतापर्यंत आपल्याला जे सांगितलं, राजेश वारलूजी बेले हे उमेदवार आहेत, तेली समाजाचे सुद्धा चर्चा झाली आणि बुलढाणा पुढे घेऊन गेलो पाहिजे राजाराम नगर या ठिकाणी झाला। हे माळी समाजाचे आहेत, पहिल्या फेज मधले उमेदवार आहे त्यांची नावही करण्यात आलेली आहे। कुमारी प्राजक्ता भंडारा गोंदिया पिल्लेवान या मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत। गजानन केवट दिवर समाजाचे आहेत। प्रोफेसर राजेंद्र साळुंके चिमूर मतदारसंघामध्ये समाजाचे उमेदवार आहेत। पांडुरंग मडावी यवतमाळ वाशिम समाजाचे आहेत। खेमसिंग प्रतापराव चंद्रपूर हे बंजारा समाजाचे उमेदवार आहेत। राजेश वारलूजी बेले बरोबर आहेत, तेली समाजाचे आहेत। ओबीसी जो नवीन पक्ष स्थापन झालेला आहे राजाराम मगर ओबीसी बहुजन पार्टी हे माळी समाजाचे आहेत। मध्यंतरी कळवल्यावर मी स्वतः उमेदवार आहे। सांगली मतदारसंघामध्ये अमरावतीमध्ये कुमारी प्राजक्ता हे लढतील। तारकेश्वर ते जर लढले तर पिल्लेवानचा आमचा पाठिंबा त्या मतदारसंघामधल्या उमेदवार आहेत। वर्धा रामटेक राजेंद्र साळुंके या रामटेक मतदार समाजाचे उमेदवार आहेत। उमेदवाराचं नाव यवतमाळ वाशिम 4 वाजता सिंग प्रतापराव पवार हे बंजारा समाजाचे उमेदवार। त्याच्यातला महत्वाचा निर्णय काल जो झाला याच्याच बरोबर म्हणजे नागपूर ओबीसींची नवीन पक्ष स्थापन झालेला आहे। ओबीसी बहुजन काँग्रेस पक्षाचं म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस आम्हाला मध्यंतरी कळवलं होतं जे उमेदवार आहेत की सांगली मतदारसंघामध्ये कॉन्स्टिट्युन्सी 10 नागपूर प्रकाश शेंडगे त्यांना हे लढतील। वंचित बहुजन आघाडी जर लढले तर त्यांचा आमचा पाठिंबा त्या ठिकाणी राहणार आहे। माझं निवेदन दुसरं आहे। रामटेक मतदारसंघ जो आहे प्रश्न उत्तर या रामटेक मतदारसंघातला उमेदवाराचं नाव हे आम्ही 4 वाजता घोषित करणार आहोत। प्रश्न त्याच्यातला महत्वाचा निर्णय काल जो झाला तो म्हणजे प्रश्न आज नाही पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी मध्ये काँग्रेस पक्षाचे म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी 10 नागपूर त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे। प्रश्न जे आहेत उद्यापासून तुम्ही आणि मी याच शहरात आहोत, माझं निवेदन ते घेऊ शकतो। थँक्यू। संपलेलं आहे। प्रश्न उत्तर आज नाहीत। मी थँक्यू व्हेरी मच। प्रश्न आज नाही। प्रश्न आज नाहीत। प्रश्न आज नाहीत आणि सर्वांना विनंती करतो की पक्षाने प्रश्न उशिरापर्यंत बैठक घेऊन जे निर्णय घेतलेले प्रश्न जे आहेत आज नाहीत। माध्यम तुम्ही आहात, त्यामुळे हे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा। आज जे आम्ही तुम्हाला विनंती करतो। प्रश्नोत्तरांसाठी बाळासाहेब आंबेडकर आहेत, ते निर्णय लोकांपर्यंत जाऊ द्या। तयार आहे। पक्षाचे प्रश्न जे आहेत माहिती तुम्ही उद्यापासून तुम्ही आणि मी याच शहरात आहोत। थँक्यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।